कधी विचार केलाय की एखादं गाव किंवा आपला समाज जेव्हा आतून तुटायला लागतो तेव्हा नेमका काय घडतं? आज आपण एका अशा जबरदस्त कवितेतून या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. तर या कवितेचं शीर्षकच आपल्याला विचार करायला लावणार आहे. धूसर झालं नसतं गाव. नुसतं ऐकलं तरी एक प्रकारची खंत, एक उदासीनता जाणवते, नाही का? आणि लगेच मनात प्रश्न येतो की असं काय झालं असेल की अख्खं गावच धूसर झालं? तर ही कविता आहे कवी रवी कोरडे यांची. आणि ही काही साधीसुधी कविता नाही आहे. ही त्यांच्या पहिल्याच आणि प्रचंड गाजलेल्या काव्यसंग्रहातील शीर्षक कविता आहे. म्हणजे ह्याच कवितेने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. बरं, थोडं कवी आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घेऊया, म्हणजे कवितेचा संदर्भ अजून चांगला लागेल. रवी कोरडे यांचा जन्म झालाय 1979 मध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. आणि बघा, त्यांच्या याच काव्यसंग्रहाला 2013 मध्ये प्रतिष्ठेचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. यावरूनच या कवितेचं राष्ट्रीय स्तरावरचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. ही कविता एका दुष्काळग्रस्त गावाचं चित्र रेखाटते, पण इतक्या प्रभावीपणे की तिचं इंग्रजी, हिंदी आणि उर्दू अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झालंय. चला तर मग आता कवितेच्या आत शिरूया. सुरुवातीला कवी आपल्याला एका अशा गावाचं चित्र दाखवतात जे एकोप्यानं नांदत होतं. एक आदर्श गाव कसं असू शकतं ते पाहूया. कविता सुरू होते ती या ओळीनं: मुगाच्या पहिल्या दिवशी अस्मानी सुखाची झालर. वा, काय सुंदर कल्पना आहे ही, नाही का? म्हणजे बघा, गावाचा आनंद हा थेट निसर्गाशी, तिथल्या शेतीवाडीशी जोडलेला आहे. या एका ओळीतून आपल्याला काय काय समजतं? की हा आनंद कोणा एकाचा नाहीये, तो सगळ्यांचा आहे, सामूहिक आहे. तो पिकांच्या येण्यावर अवलंबून आहे. आणि इतकंच नाही तर जणू काही निसर्गसुद्धा त्या गावकऱ्यांच्या आनंदात सामील झालाय. एकोप्यानं मिळवलेल्या समृद्धीची आणि समाधानाची खोल भावना यातून व्यक्त होते. आणि त्या आदर्श गावात फक्त आनंद नव्हता, तर सुरक्षितता होती, एकमेकांबद्दल आदर होता. पायरव गेली असती कोणत्याही सुजनाची, या ओळीचा अर्थच तो आहे की चांगल्या सज्जन माणसाला समाजात मान होता. त्याची भरचौकात लूट झाली नसती. म्हणजे काय, तर अन्याय आणि भीतीला तिथे थाराच नव्हता. कवितेतली पुढची ओळ तर अक्षरशः काळजाला हात घालते. नुकत्याच जन्माला आलेल्या पोराच्या बापाची लटकणारी सावली दिसली नसती उजाळ माळ रानावर. हे थेट आपल्याकडच्या शेतकरी आत्महत्यांच्या भीषण वास्तवाकडे बोट दाखवतं. कवी एका अशा गावाची कल्पना करतायत जिथे निराशा इतकी खोल नाहीये की एखाद्या बापाला आपलं आयुष्य संपवावंसं वाटेल. यावरूनच कवितेची सामाजिक जाणीव किती तीव्र आहे हे आपल्या लक्षात येतं. पण मग असं सगळं छान असताना नेमकं काय चुकलं? आता आपण कवितेच्या त्या वळणावर येतोय जिथे गोष्टी बिघडायला सुरुवात होते, गावात फूट पडते. इथे बघा, आदर्श आणि वास्तव यांची काय थेट तुलना केलीये. एका बाजूला कवी म्हणतात, श्वासांनी धरले असते एकमेकांचे हात. यात किती आपलेपणा आहे, एक घट्ट नातं दिसतं. पण प्रत्यक्षात काय झालं तर सीमा ओलांडण्याची शर्यत लावली गेली नसती. म्हणजे तो आपलेपणा गेला आणि त्याची जागा घेतली स्पर्धेने, एकमेकांना मागे टाकण्याच्या वृत्तीने. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ही फूट कोणत्या एका मोठ्या घटनेमुळे पडलेली नाही, तर लोकांच्या मनात, त्यांच्या वृत्तीत जो बदल झाला त्यामुळे पडलीये. ही सीमा ओलांडण्याची शर्यत, ही जी अंतर्गत दुफडी निर्माण झाली, तेच गावाच्या नाशाचं मूळ कारण ठरलं. आणि जेव्हा माणसांमधला विश्वास तुटतो तेव्हा काय होतं? तेव्हा शेजाऱ्याच्या अंगणातल्या चांगल्या गोष्टींमध्ये सुद्धा अपशकुन दिसायला लागतो. एकमेकांबद्दल जे प्रेम होतं, ज्या सदिच्छा होत्या, त्यांची जागा संशयाने आणि भीतीने घेतली. आणि या सगळ्याचा शेवट काय होतो? आता आपण कवितेच्या त्या अंतिम आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, जिथे ते गाव धूसर का आणि कसं झालं याचा अर्थ स्पष्ट होतो. ही एकच ओळ मला वाटतं कवितेचा आत्मा आहे. ही फक्त शब्द पाळण्याची गोष्ट होती, इतकं सोपं होतं ते. पण नेमकं तेच झालं नाही. दिलेली वचनं मोडली गेली, शब्दाला किंमत राहिली नाही, प्रामाणिकपणा हरवला. आणि जेव्हा शब्दावरचा विश्वास उडतो तेव्हा कुठल्याही समाजाचा पायाच ढासळतो. आता येऊया त्या मुख्य शब्दाकडे, धूसर. या शब्दाचा नेमका अर्थ काय? धूसर म्हणजे राखाडी, फिकट, अस्पष्ट अशी अवस्था जिथे रंगच उरलेले नाहीत, चैतन्यच नाहीये. हा फक्त एक रंग नाहीये, तर ही एक भावनिक आणि सामाजिक पोकळी आहे, सगळं काही असून नसल्यासारखं. तर मग यातून आपण काय घ्यायचंय? हे जे धूसरपण आहे, हे फक्त पाण्याच्या दुष्काळाचा परिणाम नाहीये, तर हा आहे सामाजिक दुष्काळ. जेव्हा नाती संपतात, विश्वास उडतो आणि एकत्र येऊन आनंद साजरा करण्याची रीतच हरवते, तेव्हा आयुष्य असंच रंगहीन,
धुसर होऊन जातं. आणि कवी आपल्याला शेवटी या एका अस्वस्थ करणाऱ्या प्रश्नासोबत सोडून जातात. नाहीतर हे गाव असं धुसर झालं नसतं का? आणि हा प्रश्न फक्त त्या एका कवितेतल्या गावापुरता नाहीये, तो आपल्या सगळ्यांसाठी आहे. समाजाची एकी, त्याचा एकोपा किती नाजूक असतो आणि तो तुटला तर त्याची किती मोठी किंमत मोजावी लागते याचा विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे.